मित्रांनो, उद्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल करण्यात येणार आहेत, खास करून फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की उद्याची आपली एक्सपायरी जी आहे निफ्टीची थोडीशी व्होलेटाईल राहणार आहे. परंतु आपण मार्केटला इथं प्रिडिक्ट न करण्यासोबत आपण जास्त आपला जो फोकस राहणार आहे तो असणार आहे लेव्हल्सवरती. कारण की सीएस सेटलमेंट आल्यापासून मार्केटमध्ये गॅप अप आणि गॅप डाऊन होणं जे ते पूर्णपणे बंद झालेलं पाहायला मिळतं. छोटं मोठं एक 20-40 पॉईंटच्या आसपास गॅप अप किंवा गॅप डाऊन पाहायला मिळते, त्याच्यापेक्षा जास्त नाही. कारण की एंड ऑफ द डे जी सीएस सेटलमेंटची कॅन्डल येते ती आपला गॅप डाऊन किंवा गॅप अपचा जो पहिला मूव्ह असायचा तो खाऊन जाते. आणि गॅप अप आणि गॅप डाऊन होईल मार्केट काय ह्याला प्रिडिक्ट करणं तरी सोपं होतं, पण तो सीएस सेटलमेंट नंतर मार्केट कुठल्या डायरेक्शनमध्ये जाईल याला प्रिडिक्ट करणं थोडंसं अवघड झालेलं असल्या कारणामुळे या प्रिडिक्शन बद्दल डिस्कस न करण्यापेक्षा आपण जास्त लेव्हल्सला जे ते सध्या फॉलो करतोय. त्याच्यामुळे आपल्या या व्हिडिओमध्ये देखील आपण उद्याच्या मॅजिकल लेव्हल्स बद्दल जास्त फोकस करणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर का न्यूज आलीच मेजर तर नो ट्रेड झोन काय असणार आहेत, कारण की ह्याच्यामध्ये ना मार्केट न्यूजसाठीचा वेट करत राहणार आहे. मोठं गॅप अप गॅप डाऊन ओपनिंग नाही झालं तर उद्या मार्केट आपलं जे आहे ते ओपनिंग देणार आहे नो ट्रेड झोनमध्ये. आणि नो ट्रेड झोनमध्ये जर का उद्या ओपनिंग आली तर मग मात्र कुठला तो नो ट्रेड झोन असणार आहे हे आपल्या चार्टवरती असणं खूप गरजेचं आहे, कारण की उद्या निफ्टीचे प्रीमियम्स फास्ट मेल्ट होणार आहेत. याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. नमस्ते मित्रांनो, मी संतोष निकम, मी एक सेबी रिसर्च अॅनालिस्ट आहे आणि माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून इन्स्टिट्यूशनल स्टाईल लर्निंग आणि अनालिसिस तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा प्रयत्न असतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील मी असाच प्रयत्न करणार आहे. चला इथे सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. उद्याच्या मार्केटला प्रिडिक्ट करण्या अगोदर किंवा याच्या लेव्हल्स डिस्कस करण्या अगोदर आज मार्केटमध्ये काय झालंय हे जाणून घेणं जास्त गरजेचं असतं. एकदा त्याच्याबद्दल डिस्कशन करूया. तर मार्केट ओपनिंगच्या अगोदरच मी इन्स्टिट्यूशनल फुटप्रिंट्स तुमच्यासोबत जे आहे ते शेअर केलेल्या होत्या. सोबतच माझा पी साईडचा ट्रेड सुद्धा मार्केट ओपन होताच तुमच्यासोबत शेअर केला. याच्यावरती खूप चांगला प्रॉफिट आपल्याला पाहायला मिळालं, खूप चांगले पॉईंट्स पाहायला मिळाले होते. आणि त्याच्यानंतर एक चांगलं रिव्हर्सल आलेलं पाहायला मिळतं, जे आपण पुढे जाऊन मॅजिकल लेव्हल्समध्ये डिस्कस करणारच आहोत. इथे एक चांगली ब्रेकआउट कॅन्डल आली आणि याच्या बेसिसवरती देखील एक चांगला अपट्रेंड जो आहे तो आपल्याला इथं निफ्टीवरती पाहायला मिळालेला आहे. आता निफ्टीच्या मॅजिकल लेव्हल्स बद्दल डिस्कस करूयात, ज्या कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेल्या होत्या. सर्वप्रथमतः थंबनेल होता आपलं की मार्केट बुलिश राहू शकेल आणि ते खाली बॉटम पासून तसं चांगलं बुलिशच आहे, पण आपली मेन लेवल होती 24,415 ची. याच्यावरती जर का निफ्टीने क्लोजिंग दिलं असतं तर एक चांगलं बुलिश ट्रेंड आपल्याला अपेक्षित होता, परंतु त्या लेवलला पूर्ण दिवसभरात टच केलेलं पाहायला मिळत नाहीये. 24,345च्या खाली आपण डिस्कस केलेलं होतं निफ्टी वीक राहू शकते. एक शार्प फॉल आलेला आपल्याला पाहायला मिळतोय, एक सपोर्ट आला, त्याच्यानंतर बाउन्स बॅक सेम लेवल पासून पुन्हा एक आपल्याला डाऊन ट्रेंड जो आहे तो पाहायला मिळतोय. इथं ह्याच लेवलला मी पीई साईडचा माझा ट्रेड जो आहे तो शेअर केलेला होता. सीएस ची सेटलमेंट तुम्हाला सांगितली, खूपच किचकट विषय. आजच्या दिवसाची क्लोजिंग आपल्याला इथं पाहायला मिळते आणि फक्त ही जी पिन आली याच्यावरती सेन्सेक्स तुम्हाला माहिती थोडंसं व्होलेटाईल असतो. आता हा जर मी निफ्टीचा ट्रेड दिलेला असता माझ्या पेड सर्व्हिसेसमध्ये तर याचा एसएल काही गेला नसता निफ्टीचा, परंतु सेन्सेक्सचा दिला होता. आणि इथं याच्यावरती जी पिन आली त्याच्यामुळे काही पॉईंट्सने स्टॉप लॉस जो तो हिट झालेला पाहायला मिळतोय. परंतु पहा तुम्ही इथं किती मोठी आपल्याला डाऊन साईडची, आता 5 मिनिटाचा चार्ट आहे त्याच्यामुळे कॅन्डल पाहायला मिळत नाहीये, तुम्ही तुमच्या चार्टवरती पाहू शकता. अशी खूप मोठी कॅन्डल आलेली आपल्याला रेड साईडची पाहायला मिळते. म्हणजे तुमचं अॅनालिसिस कितीही चांगलं असलं तरी 2:30 नंतर मार्केट कशा पद्धतीने तुम्हाला मॅनिप्युलेट करेल हे सांगता येत नाहीये. त्याच्यामुळे स्ट्रिक्ट स्टॉप लॉसेस वापरणं खूप जास्त गरजेचं आहे, खास करून 2:30 नंतर. बँक निफ्टीला तुम्ही बरेच लोक ट्रेड करत नाहीत, तरी देखील मी सांगत असतो की बँक निफ्टीच्या लेव्हल तुमच्या चार्टवरती राहू द्यात, कारण की बँक निफ्टी एक अर्ली इंडिकेशन देत असते आपल्याला निफ्टीवरती पुढे जाऊन काय मूव्ह येऊ शकतो त्याच्याबद्दल. सर्वप्रथमतः पहा, नो ट्रेड झोनच्या खाली ओपनिंग आली, परफेक्ट रेजिस्टन्स पाहायला मिळाला, एक शार्प फॉल आलेला पाहायला मिळतो. पिन पॉईंट रेजिस्टन्स आहे 57,121 ला आणि ही कुठलीही राऊंड अप लेवल नाहीये, तरी देखील किती चांगल्या पद्धतीने रेजिस्टन्स आलेलं पाहायला मिळतोय, तुम्ही इथं पाहू शकता. त्याच्यानंतर ना बँक निफ्टी जे ते वरच्या साईडला गेली, इथं आपल्याला एक परफेक्ट रेजिस्टन्स आलेला पाहायला मिळतोय आणि इथं क्लोजिंग आली, ही शेवटची कॅन्डल अशी मोठी रेड कॅन्डल आलेली पाहायला मिळते. म्हणजेच हा रेजिस्टन्स देखील खूप चांगल्या पद्धतीने काम केलेला आपल्याला जो तो इथं पाहायला मिळत आहे. आणि ह्या लेवल आपण डेली बेसिसवरती डिस्कस करत असतो, फक्त तुम्हाला ते चार्टवरती जे ते मार्क करून ठेवायचे आहेत. आता मार्केटच्या प्रिडिक्शन बद्दल बोलण्यासारखं काहीच नाहीये, थोडंसं आपण 2 मिनिटात याला उरकून टाकूयात. का सेटलमेंट आल्यापासून बँक निफ्टी पाहू शकता तुम्ही, काहीच त्याच्यामध्ये मुवमेंट आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अशी
स्लो मध्ये निफ्टी जे आहे ते खालच्या साईडला जाते, परंतु मोठा मूव्ह काही याच्यामध्ये देखील पाहायला आपल्याला मिळत नाहीये. मार्केट न्यूजचा वेट करते की ग्लोबल जे कॉन्फ्लिक्ट चालू आहेत ह्याच्यामधून एक एक पॉझिटिव्ह न्यूज यायला सुरुवात होईल आणि मग मार्केट पॉझिटिव्ह व्हायला सुरुवात होईल. मार्केटला जर पडायचं असतं तर मार्केट 3-4 दिवसातच खालच्या साईडला आलं असतं असं माझा व्ह्यू आहे. त्याच्यामुळे मार्केटने त्याच्या पोझिशनला होल्ड करून ठेवले. पॉझिटिव्ह न्यूज येतच आपल्याला एक मोठं गॅप अप किंवा एक चांगला बुलिश ट्रेंड मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. एनिवेज ह्या प्रिडिक्शनच्या बेसिसवरती कॅरी फॉरवर्ड करणं रिस्की आहे. मार्केट गॅप अप होणं जे ते सध्या बंद झाले, गॅप डाऊन होणं देखील बंद झाले. कास्ट सेटलमेंटने अशी एक मोठी कॅन्डल येते आणि ते गॅप अप आणि गॅप डाऊन दुसऱ्या दिवशी जे होत होतं तेच होते, पण आदल्या दिवशी होते. आणि ऍटलिस्ट म्हणजे याला मॅनिप्युलेशन कमी करण्यासाठी बनवलं गेले असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. आणि ह्याने मॅनिप्युलेशन वाढलंय असं मला वाटतंय. पहिले देखील असे 200-150 पॉईंटचं गॅप अप गॅप डाऊन व्हायचं आणि ऍटलिस्ट आपण त्याला प्रिडिक्ट करू शकायचो की उद्या गॅप अप होईल की गॅप डाऊन होईल. परंतु ह्या कास्ट सेटलमेंट नंतर याला प्रिडिक्ट करणं खूप जास्त अवघड झालेलं आहे. मग याच्यापेक्षा गॅप अप आणि गॅप डाऊनची कॉन्सेप्टच बरी होती असा माझा पर्सनल व्ह्यू आहे. तुमचा काय व्ह्यू आहे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही सिस्टम जास्त आवडते का ते पहिलं गॅप अप आणि गॅप डाऊन होतं तेच बरं होतं असं तुम्हाला वाटतंय? तुमचं मत काय मला कमेंट करून नक्की सांगा. बाकी इकडून पाहू शकता एक पर्पल कलरची ट्रेंड लाईन मागच्या 4-5 व्हिडिओज पासून आपण पाहतोय. ही सपोर्ट रेजिस्टन्सचं काम आहे. मी तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीच्या स्लोपिंग डायरेक्शन मध्ये साईडवेज टू निगेटिव्ह सध्या मार्केट पाहायला मिळते, हळूहळू खाली जात असताना पाहायला मिळते. परंतु मोठा क्रॅश येत नाहीये, त्यामुळं आपल्याला काही जास्त पी साईडला प्रॉफिट पाहायला मिळत नाहीये आणि मोठा अपट्रेंड देखील येत नाही. त्याच्यामुळं फॉलोअप कॅन्डल्स आपल्याला बाय साईडला सुद्धा पाहायला मिळत नाहीये. थोडक्यात काय तर छोटे प्रॉफिट्स घेऊन निघायचं आपल्याला बाहेर. रिस्क रिवॉर्ड मॅच होतील अशा पद्धतीचं सध्या मार्केट आहे असं मला वाटत नाहीये. 24,270 ते 24,310 उद्याच्या दिवसाचा आपला नो ट्रेड झोन असणार आहे. याला स्ट्रिक्टली आपल्याला फॉलो करायचं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये जशी न्यूज मी वाचली आहे, जर तशा पद्धतीने काही फेरबदल झाले तर ते फेरबदल होईपर्यंत मार्केट याच्यामध्येच उद्या ओपन होणार आहे आणि साईडवेज राहणार आहे. उद्या निफ्टीची एक्सपायरी असल्या कारणामुळे प्रीमियम डीके खूप फास्ट होणार आहेत. त्याच्यामुळे याला आपल्याला उद्याच्या दिवसासाठी स्ट्रिक्टली फॉलो करावं लागणार आहे. एकतर हा ऑप्शन सेलरचा एरिया असतो, इथं जाऊन मार्केट साईडवेज होतं किंवा खूप जास्त वोलटाईल आणि दोन्ही केसेसमध्ये आपले स्टॉप लॉसेस जाण्याची चान्सेस जास्त असतात. आता 24,270च्या खाली उद्या निफ्टी जी आहे ती वीक राहू शकते. 24,216, 24,152, 24,067 आणि 23,993 आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. आता लक्षात हे घ्यायचं मित्रांनो तुम्हाला की ह्या राऊंड अप लेवल नाहीयेत, त्यामुळे या लक्षात राहत नाहीत. त्यामुळे प्राइस ऍक्शन कॅच करता येत नाही. ह्या जर का तुमच्या चार्टवरती असतील तर प्राइस ऍक्शनला क्विकली आपल्याला जे ते कॅच करता येतं. त्यामुळे ह्या लेवल तुमच्या चार्टवरती ड्रॉ करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. सोबतच या लेवल सोबत लेवल 4 दोन्ही साईडची दोन्ही इंडेक्स सोबतची इम्पॉर्टंट रिव्हर्सलची लेवल आहे. त्यामुळे देखील ह्या लेवल जे ते चार्टवरती असणं गरजेचं आहे. कुठलाही ब्रेकडाऊन त्याच वेळेला आपण सक्सेसफुल मानू ज्या वेळेला 5 मिनिटाची अशी कॅन्डल क्लोज देईल आणि पुढची कॅन्डल त्याचा लो ब्रेक करेल तेव्हाच याला ब्रेकडाऊन आला असं आपण कन्सिडर करूयात. फक्त अशा पद्धतीची कॅन्डल जी आहे याला आपण कन्सिडर करणार नाही, कारण की पुढच्या कॅन्डलनी या क्लोजिंग कॅन्डलचा लो ब्रेक केलेला नाही. तर अशा पद्धतीच्या ह्या लेवल मी तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करत असतो. सोबतच दोन्ही साईडचे व्ह्यू देखील शेअर करतो, कारण की मार्केटला प्रिडिक्ट करणं सध्या खूप अवघड आहे आणि मार्केट सुरू झाल्यानंतर जर आपण अनालिसिस करायला सुरुवात केलं तर ते बायस्ड अनालिसिस असतं, मग ते बरोबर जात नाही. त्यामुळे आपण दोन्ही साईडच्या लेवल तुमच्यासोबत प्रत्येक व्हिडिओमध्ये शेअर करतो. मार्केट गॅप अप ओपन होऊ देत किंवा गॅप डाऊन ओपन होऊ देत, जोपर्यंत ह्याच्यामध्ये ट्रेड करते तोपर्यंत याच लेवल सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून तुमच्यासाठी काम करणार आहेत. उद्याच्या दिवसाची महत्वाची बाईंग लेवल असेल 24,310ची. याच्या वरती निफ्टी बुलिश राहू शकते. या वरच्या साईडच्या ट्रेंड लाईन वरती आपलं लक्ष असलं पाहिजे आणि ब्रेकडाऊनच्या वेळेला खालच्या साईडच्या ट्रेंड लाईन वरती 24,366, 24,431, 24,497 आणि 24,573 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. यानंतर थोडं बँक निफ्टी बद्दल जे आहे ते मित्रांनो डिस्कशन करूयात की याच्या काय लेवल्स राहणार आहेत. आता बँक निफ्टीला काय होतं, बरेच लोक ट्रेड करत नाहीत, प्रीमियम्स महाग असतात त्याच्यामुळे. परंतु तुम्हाला इथं मी सांगू इच्छितो मित्रांनो की जरी तुम्ही याच्यावरती ट्रेड करत नसाल तरी देखील बँक निफ्टी आपल्याला एक अर्ली इंडिकेशन देत असते मार्केटमध्ये पुढे जाऊन काय मूव्ह येऊ शकतो त्याच्याबद्दल, कारण की बँक निफ्टीमध्ये जे लिस्टेड स्टॉक्स आहेत ते चांगल्या वेटेज सोबत निफ्टीमध्ये सुद्धा लिस्टेड आहेत. आता बँक निफ्टीसाठी सुद्धा पहा अशाच पद्धतीचा सेम चॅनल जो आहे तुम्ही ड्रॉ केलेला आहे. ज्या वेळेला आपण आजच्या आपल्या लेवलचं परफॉर्मन्स बघत होतो त्यावेळेला देखील आपण पाहिलेलं होतं की पिन पॉईंट रेजिस्टन्स आणि एक शार्प फॉल आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर ह्या लेवल चार्टवरती नक्की मार्क करून ठेवा. 27,420 आणि 57,540 57,420 आणि 57,540 या लेवल तुमच्या चार्टवरती असणं गरजेचं आहे. हा उद्याच्या दिवसाचा आपला बँक निफ्टीचा नो ट्रेड झोन असणार आहे. बाकी हा पर्पल लाईन आपल्यासाठी उद्या देखील सपोर्ट रेजिस्टन्स म्हणून
काम करतील. 57,420च्या खाली बँक निफ्टी वीक राहू शकते. 57,286, 57,123, 57,012 आणि 56,866 इथं आपल्या खालच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर 57,540च्या वरती बँक निफ्टी बुलिश राहू शकते. 57,696, 57,880, 58,057 आणि 58,240 इथं आपल्या वरच्या साईडच्या लेवल्स राहतील. तर मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीच्या उद्याच्या माझ्या मॅजिकल लेवल्स डिस्कस केलेले आहेत उद्याच्या माझ्या मार्केट प्रिडिक्शन सोबत. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, जिथे तुम्ही मला लाईव्ह मार्केटच्या अपडेटसाठी नक्की फॉलो करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ जर लाईक अँड कमेंट नसेल केलेलं तर नक्की करा. थँक्यू सो मच.